नमस्कार मित्रांनो. तर राज्य सरकारने योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे 2,47,00,000 महिलांच्या खात्यात सरकारने जमा केलेले आहेत. तर लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहेत. त्या ठिकाणी अशातच सरकारकडून आता या योजनेच्या बाबतीत आता मोठे पाऊल उचलताना सरकार दिसत आहे. कारण सरकार या योजनेतून आता लाखो महिलांना वगळण्याच्या तयारीत आहे. तर आज आपण सरकार कोणकोणत्या महिलांना या योजनेतून वगळणार आहे आणि यामध्ये यादीत तुमचे नाव आहे का याची सविस्तरपणे बातमी याच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्णपणे पहा. तर नमस्कार, मी ऋतिक आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपली एकच साईट ती फक्त मराठी माणसासाठी मराठी साईट. तर माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की आमचे सरकार राज्यात पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे. तर राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन झाले लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 31 डिसेंबरपर्यंत जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यांना ते हप्ता 1,500 रुपये प्रमाणे जमा केलेला आहे. परंतु आता 2100 रुपये प्रमाणे जमा करण्याचा हप्ता हा 1,500च का जमा केला असा आता लाडक्या बहिणींसाठी एक हे पडलं होतं, बाप पडली त्यांच्या पुढं. पण या संदर्भात आमच्या म्हणजे आता माहिती मिळवली की आता महाराष्ट्र सरकारकडून पुढील होणाऱ्या अर्थसंकल्पात या योजनेच्या वाढीव हप्त्याची तरतूद केली जाणार आहे आणि त्यानंतर महिलांना योजनेनंतर 2100 महिना दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी या ठिकाणी मार्च 2025 नंतर या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे. पण त्याच्या आधीच ही एक मोठी बातमी सरकारकडून आलेली आहे की सरकार आता या लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना वगळणार आहे. तर त्या ठिकाणी मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,67,00,000पेक्षा अधिक आहे. त्यामध्ये सरकारने 2,47,00,000 महिलांना या ठिकाणी लाभ दिला आहे. परंतु सरकारकडून आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी या ठिकाणी केली जात आहे. त्यामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसणार नाही अशा महिलांनी या योजनेतून सरकार आता वगळणार आहे. तर त्या ठिकाणी कोणकोणते आपण निकष आहे ते आपण खाली पाहू. ते पहा. आता पहिला म्हणजे लाभार्थी महिलांचा विवाह इतर राज्यामध्ये झालेला असेल तर अशा महिलांना या ठिकाणी योजनेतून आता वगळले जाणार आहे. जर शासकीय नोकरी मिळाली असेल तर या ठिकाणी त्या पण महिलांना वगळले जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून म्हणजे PM किसान योजनेचा लाभ त्या ठिकाणी महिलांना मिळत असेल त्यांना पण त्या ठिकाणी वगळले जाणार आहे. महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन त्या ठिकाणी नसलं पाहिजे. कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेऊ पण शकत नाही. त्या ठिकाणी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पण या ठिकाणी आता वगळलं जाणार आहे. ही एकदम आता वाईट बातमी लाडक्या महिलांसाठी आलेली आहे. पण त्या ठिकाणी महिलांनी आत्तापर्यंतचे आलेले हप्ते सर्व बँकेतून लवकरात लवकर काढून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सरकारकडून थोडी काही जरी झालं तर ते हप्ते परत सरकार जमा पण होऊ शकतात. त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी एक कळकळून विनंती आहे की जे आलेले हप्ते डिसेंबरपर्यंतचे ज्यांचे बाकी राहिलेत काढायचे त्यांनी ते लवकरात लवकर आपल्या बँक खात्यातून काढून घ्यावेत. तर बातमी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.